श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणारी ही अमावास्या अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा 18 मार्च 2026 रोजी होणारी ही दर्श अमावास्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि घरातील दोष दूर करण्यासाठी सर्वोच्च तिथी मानली जाते. या दिवशी गंगा स्नान आणि दान धर्माला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात वारंवार कलह आणि आर्थिक चणचण जाणवत असेल त्यांच्यासाठी हा दिवस नशिबाचे टाळे उघडणारा ठरू शकतो. अमावास्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपूजन केले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतो. त्याशिवाय या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे तसेच गरजेच्या वस्तू देणे शुभ मानले जाते. तसेच कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष असल्याने तुम्ही काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालू शकतात. तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकतात, त्याच्या प्रदक्षिणा घालू शकतात. काळे तिळाचे दान करणे देखील लाभदायक मानले जाते. या दिवशी शनीला तेल वाहिल्याने साडेसाती दूर होते असे म्हटले जाते. हिंदू धर्मात गोदान हे सर्वोत्तम श्रेष्ठ दान मानले जाते. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गोदान करायचे असेल तर फाल्गुन अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे. यामुळे कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते, पण आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती देखील होते. अमावास्येच्या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयाच्या काठी संध्याकाळी दीपदान करायची परंपरा आहे. फाल्गुन अमावास्येच्या दिवशी प्रत्येकाने आवर्जून दीपदान हे करायचं. या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, त्यामुळे दिवा लावल्याने त्यांच्या मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतो. अमावास्या तिथीला आवर्जून माता लक्ष्मीची पूजा करावी. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. त्याचबरोबर ही वर्षातील शेवटची दर्श अमावास्या आहे. या अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही चुका ह्या आवर्जून टाळायच्या. त्याचबरोबर या 2 भाज्या ज्या चुकूनही आपल्याला घरात खायच्या नाहीत. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्या खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येईल. आपलं येणारं जे नवीन वर्ष आहे ते कष्टाचं आणि दुःखाचं जाऊ शकतं. तर त्या कोणत्या 2 भाज्या ज्या चुकूनही आपल्याला अमावास्येच्या दिवशी खायच्या नाहीत, कोणत्या चुका टाळायच्या, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असतो तेव्हा त्याच्या जीवन काळात सर्व प्रकारची संकट येत असतात. इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. या दोषामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, त्याचबरोबर मुलं खूप आजारी पडतात, चिडचिड करतात. मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली असतील पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, तसेच मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होणं, घरामध्ये दारिद्र्य येणं, या प्रकारच्या समस्या येतात. जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय करण्याची गरजही भासत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं, स्नान करायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला काळे तीळ टाकून स्नान करायचं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते.
त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। तसेच आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता सुद्धा करायची। जे आपण फरशी पुसणार आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र तसेच आपल्याला थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकून आपल्या घराची स्वच्छताही करून घ्यायची। जळमटे असतील ते काढून घ्यायचे आहेत। तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा आपल्याला स्वच्छताही करून घ्यायची। एक तांब्याचा कळश घ्या, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव तो दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। तसेच उंबरठ्यावर आपल्याला आवर्जून हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा शिंपडून घ्यायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबलेली असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात। आणि जेव्हा असे हे पाणी आपण उंबरठ्यावर शिंपडतात तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला अमावास्येच्या दिवशी सकाळीच करून घ्यायचे आहेत। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की अमावास्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं। तर अमावास्येच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे, ध्यान करायचं आणि देवी देवतांची तसेच आपल्या पूर्वजांची पूजाही करायची आहे। तसेच पूर्वजांना काळे तीळ आणि कुशा गवताला एकत्रित करून पाणी हे अर्पण करायचं आहे। या दिवशी ब्लँकेट, कपडे, अन्न आणि पैसे दान करावे। पूर्वजांच्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। तसेच या अमावास्येला एका निर्जन ठिकाणी ध्यान करा। असे केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक ज्ञान मिळते। धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करा। भगवान शिव, विष्णू, सूर्यदेव, लक्ष्मी देवी आणि सरस्वती माता यांना समर्पित मंत्राचा जप करा। आता जाणून घेऊया की अमावास्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आहे। तर अमावास्येच्या दिवशी आपल्याला नख किंवा केस कापायचं नाही आहे। तसेच घरी सदस्यांशी कोणत्याही प्रकारे वादविवाद, भांडणं, कलह होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे। तसेच ज्या दाम्पत्यांनी जन्मानंतर लगेचच आपली मुलं गमावली असतील किंवा मुलांसंबंधित काही समस्या असतील अशा दाम्पत्याने अमावास्येच्या दिवशी 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये जे आहे दूध हे दान करायचं आहे। आता हे जे दूध आहे ते अविवाहित कन्या किंवा रोगी व्यक्तींना दान केल्याने त्याचे जास्त पुण्य प्राप्त होते। हा उपाय केल्यामुळे आपली संतान निरोगी राहते आणि त्यांचं आयुष्य वाढतं। तसेच जर तुमच्या व्यवसायामध्ये कायम नुकसान होत असेल किंवा कारखान्यामध्ये वारंवार अपघात होत असतील याकरता आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, पक्ष्यांना दाणे टाकावे। तसेच वारंवार अपघात होत असेल, शरीराला व्याधी होत असेल तर अमावास्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पावशेर आपल्याला गूळ हे चढवायचं आहे। अमावास्येची रात्र ही पितृदेवतांना समर्पित असते, म्हणूनच या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचे पाठ करावे। पाठ करून झाल्यानंतर तो दिवा तिकडनं उचलून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। तसेच अमावास्येच्या दिवशी आपल्या दारावर एखादा भिक्षुक आला, गोरगरीब आला तर त्याला रिकामी हाती पाठवू नका। आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्याला दान हे करायचं। हे दान केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते। लग्न होत नसल्यास मुलांसाठी हा अतिशय चमत्कारिक उपाय मानला जातो। तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही। कोणत्याही प्रकारचं मांस, मटण, मदिरा, चिकन, अंडी तसेच पान, मसाला, गुटखा, तंबाखू याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे। कारण अमावास्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी जर आपल्याकडनं कळत नकळत तामसी पदार्थाचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला रुष्ट होते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते। तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे।
तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला नवीन झाडू खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचा नाही आहे। तसेच आपल्या घरी कोणी झाडू मागायला आला, अगदी आपल्या शेजारी असेल किंवा अगदी सख्खा नातेवाईक असेल, अगदी 5 मिनिटाकरता का होईना पाहिजे, तरीसुद्धा आपल्याला चुकूनही द्यायचा नाही, कारण झाडूला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं। आणि जर आपण अमावास्येच्या दिवशी आपल्या घरनं झाडू कोणाला दिला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते। तसेच अमावास्येचा दिवस हा पितरांशी जोडला जातो, त्यामुळे या दिवशी चुकूनही कोणतेही पूजेचं साहित्य आपल्या घरी आपल्याला आणायचं नाही आहे। जर असं हे साहित्य आपण आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताही येऊ शकते, ज्यामुळे शुभ कार्यामध्ये विघ्न हे येऊ शकतात। तसेच अमावास्येच्या दिवशी चुकूनही आपल्याला धान्य किंवा कणिक घरी आणायचं नाही आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपण पितरांची सेवाही करत असतो। तर हे जे धान्य किंवा कणिक आपण आपल्या घरी आणलं तर त्याचा आपल्याला कोणताही लाभ मिळणार नाही। तसेच अमावास्येच्या दिवशी तांदूळ, साखर आणि मीठ या 3 वस्तू कोणालाही आपल्याला द्यायच्या नाही आहेत, कारण त्या लक्ष्मी स्वरूपात असतात। जर आपल्या घरी या वस्तू संपायला आल्या तर त्याच्या अगोदरच आपल्याला वस्तू ह्या आणून ठेवायच्यात, यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते। तसेच या दिवशी आपल्याला कोणालाही दूध किंवा दही द्यायचं नाही आहे। जर कळत नकळत आपल्याला आपल्याकडनं शेजारी पाजारी कोणालाही दूध किंवा दही दिलं गेलं तर त्यामुळे आपल्याला धनाची हानी होण्याची शक्यता असते। तसेच अमावास्येच्या दिवशी जर आपल्याला कोणी पांढरी मिठाई दिली, बर्फी, पेढा, कोणतीही पांढरी वस्तू दिली तर चुकूनही खाऊ नका, कारण पांढऱ्या वस्तूवर फारच लवकर तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जातात। अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते, म्हणून या दिवशी चुकूनही आपल्याला मांस, मटण, मच्छी, मदिराचं सेवन हे करायचं नाही। जर कळत नकळत या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला रुष्ट होते। तसेच या दिवशी चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं। तसेच कोबी, मुळा या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचं नाही आहे। त्याचबरोबर वांग्याच्या भाजीचं सेवनसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं नाही, कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं। तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही डांगर जो आहे तो आपल्या घरी घेऊन यायचा नाही आहे, तो कापायचासुद्धा नाही आहे किंवा त्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे। तर या काही चुका आहेत, त्याचबरोबर या काही भाज्या ज्या चुकूनही आपल्याला अमावास्येच्या दिवशी सेवन करायच्या नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या रुष्ट होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येऊ शकतं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे सुद्धा कोणाकडनंही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।